नमस्कार सर्वांना, जय शिवराय जय शंभूराजे या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर मी आज लागलेली आहे दूध काढायला। आज म्हणजे मी रोजच दूध काढते, पण आज जरा लवकर दूध काढायला बसले। कारण आहे ना, अंधारात लाईट गेली की जेवण बनवायला खूप प्रॉब्लेम येतो मला। तो सगळ्या म्हणजे माझ्यासारख्या लेडीजचा प्रॉब्लेम आहे। आणि ते मग आता जाऊ द्या म्हणलं, गैले हालायला लागले, तुम्हाला दुसरं काय सांगत बसत नाही। आता फोकस दूध काढण्यावर फक्त। मग आता नंतर दूध काढायला लागले फास्ट, म्हणलं पटापटा काढून घेते दूध आणि लवकर आपल्याला जेवण बनवायचं असते। गाय तर लय घाण झाली होती, पण काय माझ्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता। कारण हिला दूध आता उद्या मी इतकी चोळून मोळून धुणार आहे, हिचं पाकच सगळं स्वच्छ करून टाकते, अशी घाणच झाली नाही पाहिजे। आणि तोपर्यंत इकडं पिल्ली कोंबडीची बघा चिव 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 करत यांना ताण लागली होती, तर बकेटमध्ये पाणी प्यायला लागले ती येऊन। तोपर्यंत ही पिल्लू दिसलं मला, ह्याच्या डोक्याला काय तर लागले वाटतं, म्हणलं बघू याला डोक्याला काय लागले। तोपर्यंत ह्याचं काय लागलं होतं काय माहीत नाही, ह्याच्या डोक्याचं पूर्ण साल निघाली होती। मला वाटतं बहुतेक गायीनं ह्याचं काम करता करता वाचलंय। आणि हे तर कुठं शहाणं आहे, जाता जाता टोची मारून गेलं। म्हणलं असू दे, तुझ्या नादी लागून जमत नाही बाबा माझं, मला दूध काढल्याशिवाय पर्याय नाही। आणि ते इकडं तिकडं बघत बघत दूध काढायचं चालूच होतं माझं। थोडंसं राहिले, आता ती पण तुम्हाला दाखवती। आणि सगळं असं करून करून थोडंसं चिटायचं राहिलं होतं, ती पण आता चिटून घेते पटापटा। म्हणजे हे गाय आटली आहे ना, त्याच्यामुळं लय वेळ नाही लागत। तरी पण तुम्हाला वेळ लागलाय असं वाटत असेल तर असू द्या, एकटं माणूस असलं की वेळ लागतोच दूध काढायला। त्यानंतर इकडचा नजारा बघून घ्या। इकडं गुलमोहरचं झाड आहे आणि हे पक्षी म्हणजे हे पिल्ली जे आहे ते गुलमोहरचं पान ताजं पडलं की त्याला टोची मारून काय खायला भेटतं ह्यांना काय पता नाही। एवढ्या आहेत आमच्या गाय। तुमचा प्रश्न सारखा असतो, तुमच्या गाय केवढ्या आहेत, गाय केवढ्या आहेत। गाय भरपूर आहे, पण शेण काय आज शेडमधलं उचललं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय तर भरपूर घाण झाले, त्या म्हणून माझी पण दाखवायची इच्छा नाही गाय तुम्हाला। आणि दूध काढून झालं एवढंच निघाले, आता कॅनामध्ये ओतते। तुम्ही बघा एवढं एक कॅन आणि एक घागर आमचं दूध असते। अर्धा असते फुल असते, ह्याचा माझा काय संबंध नाही, कारण लास्टपर्यंत मी दूध काढायला नसते। एक जेवढ्या शक्य आहे तेवढ्या एकटीनं काढायच्या, शक्य नाही तेवढ्या मग तुमचे दाजी दूध काढतात। आणि मग मी माझं म्हशीचं दूध आणि घरातलं काम चालू होतं माझं नंतर, कारण मला तेवढा टाईम नसतो काढायला। आणि त्यानंतर बघा ह्या गाईचं पण म्हणलं दूध काढून दाखवावं तुम्हाला, कसं गाय हटवताना किती मज्जा करतात। आणि ते फक्त एक दूध उत्पादक शेतकरीच जाणू शकतो की गायींचे काय खोड असते ती। गाय रोज उभा राहते बघा, आणि आज हिला काय झालंय, व्हिडिओ काढायला लागले नेमकून आडवं तिडवं उभं राहायला लागले। राखी बाई उगा आबरूचं खोबरं कशाला करतेस म्हणलं। मग हिनं पण ऐकलं माझं, मग म्हणली मी उभा राहिले बाई बस पटकन। मी म्हणलं बसते बसते बाई, तू फक्त हालायचं काम करू नको, नाही तर सगळ्याचा पंचनामा करशील माझा का, त्यांना वाटेल मी कधी नव्हती दूध काढायला लागले त्याच्यामुळे तो हालायला लागले। तर गाय म्हणली तसं काय नाही बाई, तू काढ, मी नेहमीचीच करते, पण आज व्हिडिओ काढत होती म्हणून तुझी जरा मज्जा केली। बरं असो, चला व्यवस्थित कास धुवून घेतले आता मस्तपैकी। आता दूध काढून दाखवते तुम्हाला, मला दूध येतं का नाही काढायला। कसलं भारी दूध काढायला येतं आहे बघा तुम्ही। मी एकटी दुसरं दोघां तिघांचं एवढं जर विचार करायचा नाही, कोण असो नसो टायमाला दूध काढायला बसायचं। आपलं कसं आहे मस्तपैकी चळून चळून दूध काढायचं मस्तपैकी। आणि नाद करते काय, रॉयल शेतकरी कारभारीन म्हणून घेणं सोपं नसते, असं बादली भरून दूध काढून दाखवायला लागते। उगाच असं हॅशटॅग रॉयल शेतकरी कारभारीन असं म्हणून जमत नाही, असं कष्ट करून दाखवायला लागतंय। ह्याच्या मागं मेहनत किती असते याची जे त्याला माहिती आहे। म्हणजे म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकत नाही, तशी गत आहे। तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। टाटा बाय बाय।